दिव्यांगांसाठी आलेले साहित्य फुलंब्री पंचायत समितीमध्ये धूळखात पडून आहे। हे साहित्य वाटप करण्यापूर्वीच काही सायकली पंक्चर झाल्या आहेत, तसेच काही सायकलींची मोडतोड झाली आहे। त्यामुळे या सायकली लाभार्थ्यांच्या हातात पडेपर्यंत शिल्लक राहतील का, असा प्रश्न आता दिव्यांग बांधवांनी उपस्थित केला आहे। दिव्यांगांच्या मोफत कृत्रिम साहित्य वाटपासाठी लोकप्रतिनिधी यांना वेळ मिळत नसल्याचं दिसून येत आहे। फुलंब्री तालुक्यातील 129 दिव्यांग बांधव या साहित्यांपासून वंचित असल्याचं समोर आलंय। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विभागाच्या माध्यमातून पात्रताधारक दिव्यांगांना मोफत साहित्य मिळत असतं। यासाठी जिल्हाभरामध्ये शिबिर देखील आयोजित करण्यात आले, त्यातून लाभार्थ्यांना साहित्य दिले जाते। मात्र शिबिरातील गरजूंना अद्यापही साहित्याची प्रतीक्षा आहे। विशेष म्हणजे दिव्यांगांसाठी देण्यात येणारे साहित्य प्रत्येक तालुका स्तरावर येऊन पडलेले आहेत। मात्र जोपर्यंत लोकप्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात वेळ मिळत नाही, तोपर्यंत या साहित्यांचं वाटप करण्याचा मुहूर्त लागत नाही, तोपर्यंत दिव्यांगांसाठी असलेले कृत्रिम साहित्य धूळखात पडणार असल्याचं बोललं जात आहे। फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती या ठिकाणी केंद्र सरकारच्या न्याय विभागाच्या वतीनं ADIP योजनेअंतर्गत मोफत अवयव आणि साहित्य साधने वाटप शिबिर 7 जून 2023 रोजी घेण्यात आले होते। या शिबिरातून पात्र लाभार्थ्यांना अद्याप साहित्य मिळालेले नाही। या योजनेअंतर्गत अस्थिव्यंग, दिव्यांग, बहुविकलांग, अंध आणि कर्णबधिर व्यक्तींना व्हीलचेअर, सर्जिकल शूज, श्रवण यंत्र इत्यादी साहित्य देण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली होती। हे साहित्य 8 महिन्यांपासून पंचायत समितीमध्ये आले आहेत, तर सध्या काही सायकली या पंक्चर झाल्या आहेत, तसेच काही सायकलींची मोडतोड झाली आहे। त्यामुळे या सायकली लाभार्थ्यांच्या हातात पडेपर्यंत शिल्लक राहतील का, असा प्रश्न आता अपंग व्यक्तींना पडलाय। महावीर जयस्वाल, MC न्यूज, फुलंब्री।